लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरीयुक्त कम्प्युटराइज्ड व मान्यताप्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। राज्यातील 4 विधान परिषद मतदारसंघात आज निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली असून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी ही आज मतदान प्रक्रिया पार पडली आहे। कोपरगाव येथेही अतिशय शांततापूर्ण वातावरणात नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे। तहसील कार्यालय येथील मतदान केंद्रावर सकाळपासूनच शिक्षकांमध्ये मतदानासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे। यावेळी कोपरगाव तहसील कार्यालयातील बूथ क्रमांक 77 मध्ये 1082 पैकी 1033 तर बूथ क्रमांक 78 मध्ये 1086 पैकी 996 शिक्षक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। कोपरगावमध्ये 2168 शिक्षक मतदारांपैकी एकूण 2029 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे। कोपरगाव तालुक्यात शिक्षक मतदारसंघासाठी एकूण 93.58% इतकं मतदान झालं असल्याची माहिती तहसीलदार व मतदान केंद्र अध्यक्ष संदीप कुमार भोसले यांनी दिली आहे। सदर मतदान प्रक्रिया पार पडल्याने अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे, महायुतीचे उमेदवार आमदार किशोर दराडे यांच्यासह 19 जणांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोपरगाव शहर व तालुका पोलिसांनी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली चोख असा बंदोबस्त मतदान केंद्रावर ठेवण्यात आला होता। सोमवार दिनांक 1 जुलै रोजी नाशिक मतदारसंघाचा निकाल जाहीर होणार असल्याने कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे।